नवरात्रामध्ये दुर्गा देवीची पूजा का केली जाते आणि दुर्गा देवी कशापासून आणि कशी आणि कधी उत्पन्न झाली, कशी प्रगट झाली? महिषासुर नावाचा राक्षस अतिशय प्रभावी बनला. त्याने आपल्या सामर्थ्यावर देवतांना युद्धाचं आवाहन दिलं. देवतांनी ते आवाहन स्वीकारलं आणि देवतांमध्ये आणि दानवान म्हणजेच दैत्यांमध्ये युद्ध झाले. आणि युद्ध झाल्यानंतर देवतांचा पराभव झाला आणि महिषासुर नावाचा राक्षस हा जगाचा स्वामी बनला. सर्व देव भयभीत झाले, व्याकुळ झाले, सगळीकडे हाहाकार माजला. आता देवतांनी विचार केला, जर हा महिषासुर नावाचा राक्षस असाच बलवान होत राहिला तर ही सृष्टी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. देवतांनी एक योजना आखली. सर्व देवता एकत्रित आले. ब्रह्मादी देव, इंद्रादी देव एकत्रित आले आणि भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूला सर्वांनी साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, प्रभू आता तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवू शकता, कारण जर महिषासुर असाच बलवान होत राहिला तर या सृष्टीला कोणीही वाचवू शकणार नाही. भगवान विष्णू म्हणाले, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, चिंता करू नका, कारण हा महिषासुर नावाचा राक्षस कितीही बलवान झाला, कितीही सामर्थ्यवान झाला, तरी त्याचा काळ म्हणजे त्याचा मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे. या पृथ्वी तलावर असा आतापर्यंत माझ्याशिवाय कोणीही जन्माला नाही की त्याचा मृत्यू नसेल. अहो, ब्रह्मादी देवाला सुद्धा मृत्यूला तोंड द्यावं लागतं, इंद्रादी देवाला सुद्धा मृत्यूला तोंड द्यावं लागतं, तर भगवान विष्णू म्हणाले, हा एक तुच्छ राक्षस आहे, याला तर मृत्यूला तोंड द्यावंच लागणार. त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलं की महिषासुराला मारायचंय म्हटल्यावर आपल्याला एक आपल्यामधून शक्ती निर्माण करावी लागेल, एक शक्ती प्रगट करावी लागेल. मग देवतांनी विचार केला, हे कसं करायचं? त्यावेळेस भगवंताने सांगितलं की प्रत्येकाने आपल्या शरीरातलं एक तेज बाहेर काढायचं आणि त्या तेजातून एक महाशक्ती प्रगट करायची. देवतांना हे पटलं. प्रत्येकाने आपल्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं आणि त्या तेजाने एक महान शक्ती प्रगटली. भगवान शंकराच्या तेजाने मुख प्रगट झालं, अग्नीच्या तेजाने डोळे प्रगट झाले, यमाच्या तेजाने मस्तकावरील केस प्रगट झाले, कामदेवाच्या तेजाने भुवया उत्पन्न झाल्या, वायूच्या तेजाने कान उत्पन्न झाले, कुबेराच्या तेजाने नासिका उत्पन्न झाली, दक्षाच्या तेजाने दात उत्पन्न झाले आणि अरुणाच्या आणि कार्तिकेयाच्या तेजाने ओठ उत्पन्न झाले. आणि सर्वात महान म्हणजे आपले श्री भगवान विष्णू, त्यांच्या तेजाने त्या शक्तीच्या भुजा उत्पन्न झाला. आणि किती भुजा उत्पन्न झाल्या? 18 भुजा उत्पन्न झाला. आणि तीच होती महान शक्ती म्हणजे दुर्गा देवी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडली, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागन, आईचा जोगवा, आईचा जोगवा जोगवा मागन, आ जोगवा मागन, आईचा जोगवा मागन, आ जोगवा मागन, आईचा जोगवा मागन, आ जोगवा मागन, आईचा जोगवा मागन, आ
आई राजा उठा, उठा. आईचा जोगवा